महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। धुळे जिल्ह्यात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे। धुळे जिल्ह्यात शिरपूर शिरखेडा या गावात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। शिरखेडा तालुक्यातील शेवाळे गावात वीज पडून 3 जण जागीच ठार झालेत। शेवाळे गावातील अरावे रस्त्यावर एका झाडाखाली थांबलेल्या ठेलाऱ्याच्या मेंढकळपावर ही वीज कोसळली। मृतांमध्ये तानू नानू ठेलारी आणि सोबत असलेला भट्टू आणि ज्ञानेश्वर यांचा समावेश आहे आणि कळपातील 10 ते 15 मेंढ्यांचा मृत्यू झालाय। कृष्णामाई कोपू नकोस, पात्राबाहेर पडू नकोस अशी प्रार्थना करीत महिलांनी कृष्णा नदीची खणा नारळाने ओटी भरली। शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा कृष्णामाई उत्सव बुरुड समाजाने मोठ्या उत्साहाने साजरा केला। यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातून आलेल्या बुरुड बांधवांनी कृष्णेच्या माई घाटावर एकत्र येऊन आंबील वाहिले। पावसाळ्याच्या प्रारंभी कृष्णा नदीची बुरुड समाजातर्फे पूजा करण्यात येते। सांगलीतील कृष्णा घाटावर बुरुड समाजातील महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून नदीची खणा नारळाची ओटी भरण्यात आली। तसेच यावेळी कृष्णामाईला आंबीलचा नैवेद्य दाखवण्यात येतो। नदीकाठी यावेळी वाळूची पिंड तयार करण्यात येते। याला गाडी म्हणतात। अतिवृष्टी आणि पुरापासून नदीकाठच्या नागरिकांचे संरक्षण कर अशी प्रार्थना यावेळी कृष्णामाईकडे करण्यात येते। या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे। सांगली संस्थानाने बुरुड समाजाला या उत्सवाचा मान दिला। तेव्हापासून प्रतिवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शेवटच्या आठवड्यात येथील कृष्णा नदीच्या माई घाटावर हा उत्सव साजरा होतो। महाराष्ट्रासह कर्नाटकातून यासाठी बुरुड बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होतात। ही आमची महत्वाची आहे। कृष्णाबाईच्या नव्या पाण्याला सगळं व्हायासाठी घालतो। नारळ बिरळ हे फोडून आपलं तिला शांत करून म्हणजे पोरं बाळ सुखी राहावेत, काय टेन्शन नको। सगळे आपली सगळाच बुरुड समाज आमच्या संग असतो। सगळी मिळून आम्ही करतो। राहुरी तालुक्यात मृगाच्या पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलाय। त्यामुळे शेती लागवड आणि मशागतीलाही वेग आला आहे। अनेक कारणाने सतत हुलकावणी देणाऱ्या पावसाने यंदा मात्र वेळेवर हजेरी लावली व मृग नक्षत्र बरसले। त्यामुळे यंदा बळीराजा सुखावला आहे। मागील 3 वर्षांपासून पर्जन्यमान घटले होते। मागील वर्षी रोहिणी व मृग नक्षत्रात पाऊस आलाच नाही। तब्बल 2 ते 2.5 महिन्यांनी पाऊस पडला। पावसाच्या या लहरीपणामुळे शेतकरी चिंतेत होता। परिणामी 2 महिने पाऊस उशिरा पडल्याने खरीपाच्या पिकाची वेळ टळून गेली। तरीही शेतकरी वर्गाने बाजरी व सोयाबीन या पिकाची पेरणी केली। वातावरण अनुकूल नसल्याने उत्पन्न घटले। केलेला खर्चही वसूल झाला नाही। त्यामुळे बळीराजा हतबल झाला होता। यावर्षी पावसाने त्याचा लहरीपणा सोडला नाही। ऐन संपूर्ण उन्हाळ्यात अवकाळी पावसाने न चुकता महिन्याला हजेरी लावली। या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले। उन्हाळ्यात पाऊस पडल्यामुळे नेमके पावसाळ्यात पाऊस वाट पाहायला लावणार या चिंतेत शेतकरी होता। परंतु निसर्गाच्या पुढे कुणीही नाही याची प्रचिती आली व पहिला मृगाचा पाऊस कोसळला। कोसळणाऱ्या पावसाबरोबरच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत व त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले। शेतकरी जमिनीच्या पोताप्रमाणे बियाणांची निवड करत असून बियाणांच्या आवश्यकतेनुसार शेतीची मशागत करत आहेत। पावसाने अशीच साथ दिली तर यावर्षी कापसाचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यंदा राहुरी तालुक्यामध्ये मान्सून वेळेवर हजर झाले असल्यामुळे कपाशीची लागवड शेतकऱ्यांनी जबरदस्त वेग दिलेला आहे आणि या कपाशी लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी साधारण आपले 4 फुटी सरी काढलेली आहे। 4 सरी फुटीमध्ये शेतकऱ्यांनी अजित 155 ह्या वाहनीचा जातीचा वाहन वापरून त्यांनी एक रुंदीमध्ये साधारण 1.6 फूट अंतर ठेवलेलं आहे आणि सरी 4 फुटी काढलेली आहे। आणि भक्ती जर म्हटलं तर भक्तीमध्ये शेतकऱ्यांनी 9 इंचचं अंतर ठेवलं आहे आणि भक्ती पण लावली आणि असं मान्सून वेळेवर हजर असल्यामुळे शेतकऱ्याला सरी काढून जी कपाशीला जी आंबवणी देऊन कपाशी जी भिजवून देऊन कपाशी लावण्याची वेळ होती ती शेतकऱ्यांनी आली नाही। ती शेतकऱ्यांनी पाणी देण्याची वेळ यायच्या आत मान्सून आल्यामुळे शेतकऱ्यांचं बरंचसं कष्ट टळले। जिल्हा प्रतिनिधीसह सुनील भोंगळ, राहुरी।
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना फाउंडेशनच्या माध्यमातून स्वर्गीय मुकुंद अण्णा जाधव शैक्षणिक ट्रस्टच्या सहाय्याने मुंबई विभागाकरता मोफत रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे करण्यात आला। यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका श्रद्धा श्रीधर जाधव, मनोहर डेकोरेटरचे संचालक तथा संगमेश्वर विधानसभा सहसंपर्क प्रमुख श्रीधर मुकुंद जाधव, युवासेना महाराष्ट्र कार्यकारिणीची सक्रिय सदस्य तथा युवा ब्रिगेडचे उपाध्यक्ष पवन श्रीधर जाधव, आमदार राहुल पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। युवासेना फाउंडेशन आणि स्वर्गीय मुकुंद अण्णा जाधव शैक्षणिक ट्रस्ट सातत्याने सेवाभावी उपक्रम राबवत असतात। परेल, कोळीवाडा, नायगाव, वडाळा, संगमनगर, भारतीय कमलानगर, मोतीलाल नगर, विजयनगर, शिवडी, अँटॉप हिल परिसरातील नागरिकांसाठी मोठी सुविधा या माध्यमातून निर्माण झाली आहे। मुंबई विभागाकरता मोफत सुविधा दिला जाणार असून मुंबई बाहेर रुग्णसेवा पुरवण्यासाठी रुग्णवाहिकेसाठी ग.द. आंबेडकर मार्ग परळ येथे मनोहर डेकोरेटरच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन युवा सेनेच्या वतीने पवन जाधव यांनी केले आहे। रुग्णवाहिका शुभारंभ प्रसंगी शेकडो युवासेना पदाधिकारी युवसैनिक उपस्थित होते। मुंबईत येत्या 2 ते 3 दिवसात मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे। स्कायमेटकडे असलेल्या नोंदीनुसार मुंबईतील पावसाची जून महिन्याची सरासरी ही 523 मिमी असते। यंदा आतापर्यंत फक्त 100 मिमी पावसाची नोंद झालेली असली तरीही हे फारसे काळजीचे कारण नाही। सध्याचे वातावरण मध्यम ते मुसळधार पावसाला पोषक आहे, त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे। आता सुद्धा मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। याची तीव्रता हळूहळू वाढू शकते, कारण समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा हा खूपच सक्रिय झाला आहे। मात्र मुंबईत येत्या 2 ते 3 दिवसात आणखी मुसळधार पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे। जाता जाता पुन्हा एकदा पाहूयात हेडलाईन्स। वडाळा येथे इंडियन ऑइल पाईपलाईनला लागलेली आग तब्बल 12 तासानंतर आटोक्यात आणण्यात यश। आज सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वसई विरार महानगरपालिकेसाठी होणार निवडणुका। भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार योगेश टिळेकर यांची निवड। आणि अहमदनगरमध्ये जिल्ह्यातील जामखेड पोलीस स्टेशनमधून 4 आरोपी फरार। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। गर्जा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।